हा व्हिडिओ प्रेमाबद्दल नाही, हा व्हिडिओ नात्यात होत असलेल्या आतल्या युद्धाबद्दल आहे. जर तू नात्यात असूनही सतत अस्वस्थ असशील, जर तू जास्त ऍडजस्ट करत असशील, जर तू स्वतःला हरवत असशील, तर हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे. रिलेशनशिप स्ट्रेस अचानक येत नाही, तो हळूहळू मनात रुजतो आणि आज आपण ते रूट पासून समजून घेणार आहोत. ती म्हणते तो वाईट नाही, पण मला शांत वाटत नाही. तो म्हणतो तू जास्त विचार करतेस. इथे कोणीही चुकीचं नाही, पण दोघंही दुखावलेले आहेत. रिप्लाय कमी झाले, कॉल्स फॉर्मल झाले, प्रेझेन्स आहे पण वॉर्मथ नाही, आणि इथूनच स्ट्रेस सुरू होतो. रिलेशनशिप स्ट्रेस म्हणजे भांडण नाही, रिलेशनशिप स्ट्रेस म्हणजे मनाची सततची अलर्ट मोड. एक सत्य स्वीकार, जर नातं तुला घाबरवत असेल तर ते प्रेमावर नाही, भीतीवर उभा आहे. फिअर ऑफ लुझिंग देम, बिंग रिप्लेस्ड, बिंग नॉट इनफ. आणि ही भीती आपल्याला 3 गोष्टी करायला भाग पाडते: ओव्हर थिंकिंग, सेल्फ ब्लेम, ओव्हर ॲडजस्टमेंट. ही प्रेमाची लक्षणं नाहीत, ही अटॅचमेंटची लक्षणं आहेत. आता आपण पाहू अटॅचमेंट कसं तयार होतं. बालपणात इमोशनल निग्लेक्ट, व्हॅलिडेशन मिळवण्यासाठी एफर्ट, मोठेपणी रॉंग पर्सन म्हणजे सेफ फिलिंग, अटेन्शन म्हणजे लव, समजणं. म्हणून आपण नात्यात प्रेम शोधत नाही, आपण सुरक्षितता शोधतो. आणि जेव्हा समोरचा इमोशनली अनअवेलेबल असतो तेव्हा आपलं मन पॅनिक करतं. मग आपण जास्त मेसेज करतो, कारण बोलायचं नसतं, आपल्याला एक रिअश्युरन्स हवं असतं. रिलेशनशिप स्ट्रेसमध्ये सगळ्यात डेंजरस झोन म्हणजे सायलेन्स. नो रिप्लाय, नो क्लॅरिटी, नो रिअश्युरन्स. मग मन स्वतःचं इंटरप्रिटेशन तयार करतं. मी कमी आहे, मी बोरिंग आहे, तो बदलला, आणि हळूहळू सेल्फ वर्थ संपत जातं. हे टॉक्सिक रिलेशनशिप नसू शकतं, पण हे इमोशनली अनसेफ रिलेशनशिप नक्कीच आहे. हिलिंग म्हणजे नातं तोडणं नाही, हिलिंग म्हणजे स्वतःला परत आणणं. जेव्हा तू स्वतःला इमोशनली सेफ्टी देतेस तेव्हा बाहेरची डिपेंडन्सी कमी होते, अटॅचमेंट कमी होते, जेव्हा सेल्फ कनेक्शन वाढतो. हा व्हिडिओ फक्त अवेअरनेससाठी आहे, पण काही लोकांसाठी अवेअरनेस पुरेसा नाही, त्यांना स्ट्रक्चर हवा असतो. म्हणून मी एक छोटासा गाईड तयार केला आहे, 21 डेज ओव्हर थिंकिंग अँड अटॅचमेंट रिसेट प्लॅन. लिंक पिन्ड कमेंटमध्ये आहे. घ्यायचं की नाही तो निर्णय तुमचा. आणि लक्षात ठेवा, प्रेमाने तुमचं आयुष्य हलकं करायला हवं, जड नाही.